काय आता मी मस्त आपला स्नॅक्स आयटम बनवतो भेल. आपल्याला चटर खायला होते. बघा भाजी ठेवली आई आणि आई पण बसली पण भाकरी तापते बघा कशी. तिथे भाकरी ताप काय मस्त चहा ठेवले पहिले चहा पत्ती उकळून घेता मस्त. भाई साहब बाय तुला मटण भेटला. त्याचा वास आल्यावर तुम्हाला कसं वाटला आरोमा? अरे रे 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 तोंडाला पाणी रगडा. गाय रगडा रगडा तिथं घाला ना रगडा इथून निघायला लागला सगळं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू महेश ब्लॉग्स. तस आजचा वार मंगळवार आणि सकाळचे वाजले 9:30 झालेले आहेत. मी मस्त टकाटक रेडी झालेलो आहे. आपलं व्हाईट शर्ट घालून दिवसाची सुरुवात करतोय. झलक तुम्ही बघितली तुकड्यांची. पूर्ण ब्लॉग बघा, मिस करू नका, शेवटपर्यंत मज्जा आहे. चला ब्लॉगला सुरू करूया. चला गाईज बघूया आता मम्मी काय करते किचन मध्ये. आज ब्रेकफास्ट करायचा मूडच नाही आहे. स्टमक इरिटेड आहे. तर आई काय करतोय? होय आता काम आहे. तू बोलतो नाश्ता नको पोट बिघडले. काय बोलते? तू बोलतो नाश्ता नको पोट बिघडली मग ब्लॉक त्याला कॉफी देता कालीवाली ब्लॅक. ब्लॅक कॉफी दे मला, कारण की पोट सफा झालेलं नाही हो म्हणून. माझं पोट सगळं. काल पालक राईस खाल्ला दवा भेटला तर ओरप ओरप करतात असं आहे. गाईस काल एकदम दवाखान्यात जेवलो तो स्टमक इरिटेड आहे. स्टमक आज पोट बिघडलं लगेच. पोट बिघडलंय म्हणून ब्लॅक कॉफी ब्रेकफास्ट नको आज. नको नाश्ता. आज पोटाला आराम दे बाबा ना. पोटाला आराम आहे आज, पोटाला आराम. जास्ती बी खाल्ल्यावर त्रास होत. काय होतं? त्रास होत जास्ती खाल्ल्यावर. गाईस या कॉफी प्यायला. आज स्टमक इरिटेड आहे तर ब्रेकफास्ट करायची इच्छा नाही. एनर्जीच नाही वाटत आहे बॉडीमध्ये. असं एकदम गल्ल्यासारखा वाटतो पूर्ण बॉडी बेकार. आणि काय काम असतं तर मग बाहेर जायला लागेल तर मग इच्छा नाही होणार. म्हणून ब्रेकफास्ट करत नाही. कारण की काल एवढं जेवलोय पोट भरून, तर पोटामध्ये आहे मग त्याच्याने भेटेल आपल्याला प्रोटीन. काय बोलता आई? आई पण बाजूला पण का केलं ना मग आता पोटाला त्रास झाला. जेवढा झेपल तेवढा बजल तेवढाच खायचं. नाही आवडलं तर वरनोट खाता नसं आहे. मग तुम्ही नव्हता खाल्ला? मला माझा उपवास होता बाबा. मग उपवास झाला अख्खा दिवस आज पण मंगळवार. आज पण मंगळ. आज माझा नाही बापा उपवास आहे. मला नाही जमत बाबा उपवास एवढी. भाजी खाऊनच वाढली. वाढायचा प्रश्न नाही बाबा. तब्येत बरी नाही म्हणून नाही उपवास निघत. त्याला कसं जेवढा निघतं तेवढा करायचा. मित्रमंडळी नुसतं नॉनव्हेजचा रेसिपी पाठवतात, डिश ते पाठवतात. तुला या करासाठी दाखवतात ते. मला उत्सुकता ते. हा असं तरी येईल बर की योग. हा? हा असं म्हणजे खायला येईल. मग तसं तसं नाही करणार माझा पुढे. आम्हाला गॅरंटी आहे ना तसं करणार नाही तो. तुम्ही लाखो करोडो रील्स पाठवा, मी खाणार नाही. आता तुम्ही उपवास मधून पाठवता. हा ना खाणार झाल्यावर तेव्हा का ना पाठवीत. मग काय बोलली? जेव्हा खाता तेव्हा का ना पाठवीत. तवा नाही मग हा? तवा बोलवला मग खायला बघ ना पैसे खपतील. आता उपवास मधून माझ्या पोराला तुम्ही पाठवता. रील्स पाठवतो हा? आणायचं नुसतं नॉनव्हेज. वा ना जेव्हा खायला झाल्या तेव्हा मग भाजीचं तवा पाठवता. विसरून जातात मग तवा नाही पाठवत. मग ते बोलतील ना की याला रील्स पाठवले तर येईल खादूड बकऱ्यावर खायला. ढग बघा कसे काळे काळे ढग असे येतात, असं मागून तिथून येतात. असं बघा कसले आले, जमा झाले एकदम खतरनाक. गाईज रुपेश पण आजारी आहे. साथ चालू आहे बिमारीची. तर तो पण त्याला पण फीवर आलाय. त्याला पण जाऊन बघून येतो. चला आपली बाईक घेतो. त्यांच्या पण घरी सगळेजण आजारीच पडलेत, त्यांना पण जाऊन भेटूयात. चला काय चालू मी घरी. रुपेश भाऊ बघा पडले सिक. काय झालं तुला? काय थंडी ताप सर्दी नदी चालू झाली नाकांच्या. थंडा पिला वाटतं जास्त. हा मग आपण लपून लपून खातो ना. लपून लपून पाणीपुरी खाल्ली. गाय बघा लपून लपून खाल्ला तर याला खोकला सर्दी ताप चालू झाली वाटत. असं काय नाही. मग काय व्हायरल आहे तो झाला. व्हायरल
दैती गंगा चालू. भाई झाला आजारी, घरात सगळीच आजारी पडल्या. ती यशवी पण गेली डॉक्टरकडे, ती पण आजारी आहे. येईल आता थोड्या वेळेला ती पण. वहिनी आणि आई घेऊन गेले तिला. ती पण आल्यावरती तिच्याशी पण बात करू. तिची पण तब्येत बरोबर नाही, सगळीच आजारी पडल्या. मग तुला आजारी झालं का आणू नारळ पाणी आणू? हा? ऐक नको. काय नको? तंदुरी आणू ना, चिकन सूप. चिकन सूप तंदुरी. नंतर हा? डायरेक्ट आता रगडा रगडा. गाय रगडा निघाला. आणि रगडा रगडा तिथं घाला ना, रगडा इथून निघायला लागला सगळं. तो बघ, नुसता खोकला चालू झाले. लवकर बरा होईल तो आता. गणपती बी आल्या ना आता जवळच, त्याला लवकरच बरा व्हायला लागेल. आणि दहीहंडी बी येते. दहीहंडीला जातं काय? हा? पहिले जायचो आता नाही. आता नाही काय, पहिले आम्ही जायचो, तो बी जायचो, मी पण जायचो. गाव सोडला तर सगळं सुटलं. क्रिकेट पण सुटला, सगळा गेमच पलटला. तर काम धंद्याला लागलो. गोण्या कधी भरतात काय देत माहिती? नाही माहित. हा? काय माहित. गोण्याच भरत नाही. काम धंदा करत राहायचा, भरतील तर भरतील. हा, रिझल्टची वाट नाही बघायची. पोटाची कोण भरत चालली पण. हा? पोटाची कोण भरत चालली आपली. ठीक असती थोडी कमी करून चालू, धावपळ कशा करायचा मग ती कोण कमी. हा. थोडा वजन वाटलं पाहिजे ना आपला धरतीवरती. त्याच्यासाठी पोटाची कोण भरत असते आमची. आता येतील, यशवी पण येते, आई पण येते. आल्यावरती त्यांना पण घेऊ कॅमेऱ्यामध्ये. काय आली बघा, वहिनी पण आली यशवीला घेऊन. हे बघा वहिनी, काय झाला? बीमार व्हायरल. व्हायरल? स्टे सेफ, स्टे सेफ. बघा, ती पण यशवी पण आली आता डॉक्टर कडून. यशवी ऐका, सगळ्यांना ऐकर. हा, ते बघा, आजारी आहे तरी पण ती हाय करायला विसरत नाही. आताच डॉक्टरकडे जाऊन आली आणि डॉक्टरने तिला दिले इंजेक्शन डायरेक्ट. झाले एकदम माव माव झाली ती बिचारी. लवकर बरी होईल ती. तुम्ही सगळेजण प्रे करा आमच्या यशवीसाठी आणि बाईसाठी. याला बी लवकर बरा होऊ दे, सगळ्यांना बरा होऊ दे. सगळे आजारी झाले आहेत. मी आले एनर्जी घेऊन यांना सगळ्यांना बुस्ट करून जातो आता. त्याचा इंजेक्शन देतो सगळ्यांना एकेकाला. तर आता सगळे आजारी आहेत. ही पण बसली बघा, कशी खाते बघा. हे काय खाते तू? चिकन स्टॉक. हा? मटन स्टॉक. मटन. मटन? ओ भाई साहब, बाय तुला मटन भेटला. वहिनी, त्याचा वास आल्यावर तुम्हाला कसा वाटला आरोमा? हा? अरे रे रे तोंडाला रे पाणी रे. आलं. वास नाही बोलत भाऊ, सुगंध बोलतात. नाही, सुगंध. मटणाचा वास असतोय. नाही, मटणाला आराम. अगरबत्तीचा सुगंध असतो. गाईज बघा कसा चिकन सूप आणले. कसला सूप आहे हो? मटणाचा स्टॉक. मटणाचा स्टॉक. फायनली आता घरी मटण झालेलं आहे. मग आता तुम्ही पण खाऊन घ्या. गाईज बघितला, खतरनाक काम. यशवीला भेटला चिकनचा स्टॉक, कारण की ती आजारी आहे आणि ती लवकरच बरी होईल. सगळे आजारी आहेत. प्लीज सगळ्यांनी प्रे करा आमची मंडळी लवकरात लवकर बरी होऊ दे. आणि मग आम्ही व्लॉग मध्ये फुल धमाल करूया. हा, मग फिरायला वगैरे सगळ्या गोष्टी जाऊ आम्ही, खाऊ बिऊ सगळं एकत्र. आता सगळे आजारी आहेत, लवकरात लवकर बरे होऊ द्या. त्यासाठी तुम्ही सगळेजण प्रे करा. कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही प्रे करा सगळ्यांसाठी प्लीज. आम्ही एकत्र जमण्यासाठी, एकत्र धमाल करण्यासाठी तुम्ही सगळेजण प्रे करा. गाईज बघा, यशवी खोकते कशी, आजारी पडलीये आणि ती आली नानाजवळ खेळायला. हाय कर सगळ्यांना, हाय कर, हाय कर. हा बघा, हाय करते ती सगळ्यांना. तुम्हाला प्लीज तिच्यासाठी प्रे करा, ती लवकरात लवकर बरी होईल. यशवी बाबू, तिला थोडासा फिवर झालाय, व्हायरल खोकला वगैरे आहे. तर ती बघा कशी नरम नरम झाली बघा. गाईज तर सगळे आजारी आहेत, होतील लवकरच बरे. 1-2 दिवसात आम्ही मस्त फ्रेशअप होऊन तुमच्या जवळ येऊ. आहे ना? है ना यशवी? हा ना? हा, ऐका सगळ्यांना, ऐका ऐका. बघा ती हाय पण करायला एकदम करते. काहीच मी आता आलोय थोडासा शेव घ्यायला. चहामध्ये शेव घ्यायला. स्वीटच्या दुकानात चालू आहे आतमध्ये. काही बाबा फरसाण घेतोय मी आणि शेव घेतलेले, बारीक शेव, जाडीक शेव. स्वीटच्या दुकानात आहे, थोडं स्नॅक्स घेतोय. अजून काय काय घेऊ बघतोय.
मस्त इथे सगळं फरसाण मम्मी मागितले ते घेऊन वगैरे. चला काय घेतला आता आपण निघालो आता चाललो घरी. काय मी आलो आता घरी सामान घेऊन आपला पाऊसा आणि मम्मी पण बघा भाकरी करायला घेतली. आई काय करते? ही काय कंट्रोलाची भाजी भाकरी काय बोलते? आई पण आता भाकरी भुजायच्या तयारीत. आई आज कुठं चुलीवर का? गाईस आज पण चुलीवरती भाकर बघायला भेटणार आहे आपल्याला. यात बचत मस्त माहोल करो. गाणी लावले बघा गाणी. गणपती बाप्पाची तयारी आतापासूनच चालू झाली. त्याला पहिले फ्रेश होतो. गाईज मी मस्त झालो एकदम रेडी. फ्रेशअप झालो. कपडे चेंज केले, टी शर्ट घातला आणि संध्याकाळचे वाजले 6:30 आणि लोक बघा इथे असे ढगाळ वातावरण. ढग बघा किती सुंदर आहे. बघा गाय माता पण चालली. लोक अशी संध्याकाळच्या टायमाला बाहेर येत असतात इथे. मस्त प्लेझंट वातावरण आहे एकदम अप्रतिम. आणि तिथे मंदिर आहे. मंदिराचा मधुर असं संगीत ऐकायला येतो आपल्याला एकदम मस्त. आणि संध्याकाळचे आई पण भाकरी भुजायला घेतली. मला दाखवलं भाकरीची तयारी आहे. हे बघा आई भाकरी भुजते तू आज पण बाहेर. हा बघा गाईस आमची आई आमच्या भाकरी बघा आग्र्यांची भाकर कशी थाप आहे. बोटाने थापतं कोण कोण पंजाने बी थापतात ना. बघा कशी भाकरी भाकरी बघा कशी भुजते आई. आणि तुम्हाला येते का? कोणाकोणाला येते भाकरी भुजायला कमेंट करून सांगा. आणि कोणाला भाकरी आवडतात तांदळाच्या भाकरी आग्र्यांची भाकर आहे ना आई. भाकरी सगळ्या ना गावात मस्त भाकरी भुजते आहे बघा. थापते आता थापते मस्त. आणि चूल कशी आयडियावाली चूल स्पेशल चूल. आणि आई तर बाजूलाच भाकरी. काय बोलते आई? त्यांना मला तुम्ही पण करू शकता. हा अशी आयडिया करू शकता ना. अशी इथं भाकरी अशी थापल आणि मग इथं भुजाला बाजूला इथून घेतली की इथं टाकली. असा कार्यक्रम आईचा मस्त खतरनाक. लोक संध्याकाळचे पण येतात बाहेर फिरायला. चालींची लोक फिरत असतात बाहेर. बघा परत चिवताई आली. तिचं घरटं बनवण्यासाठी तडपडची जी चालू आहे. बघा चिवताई परत आली आहे. आणि बघा खाली बघा त्या दोन दोन चिवताई आलेले आहेत बघा. खायला खाऊ आपला खाऊ खाऊ जमा करतायत ते. आमच्या घरातच त्यांनी घरटा बनवून ठेवलाय सगळ्या चिमण्यांनी. आणि त्यांना पण जागा आम्ही दिलेली. जा राहा तुम्ही पण आमच्या जोडीला. अच्छा चिवताई चिवताई ये. चिमण्या हल्ली सिटीमध्ये बघायला भेटतच नाही ना गाईज. पण भाकरी तापते बघा कशी. तिथे भाकरी तापते आणि इथे भुजायला येते अशी डायरेक्ट. तिथून डायरेक्ट इथे. आई तुला काम नाही आहेत का? हा काय बोलता आई तुला काम नाही आहेत? बाबा येते आई कसं वाटतं तुला एवढ्या वर्षातून भाकरी परत भुजायला चुलीवरती? वाटतं आता काय करायचं ते नसतं. बघा आमची आई भाकरी भुजते. तर चला गाईस आता आपण जाऊया आतमध्ये. ते जे आपण सामग्री आणली आहे भेल बनवूया आपण मस्त. मुरमुराची भेल बनवूया मस्त खाण्यासाठी आपल्याला स्नॅक्स. तर चला आतमध्ये जाऊया आपण. गाईस आता मी मस्त आपला स्नॅक्स आयटम बनवतो भेल. आपल्याला चटरपटर खायला आणला थोडासा. सगळ्यांना लागतो खायला. मला बी लागतो सगळ्यांना लागतो. तुम्ही पण खात असाल. आपलं एक रेडीमेड पण झटके पण मस्त आता मुरमुरा टाकायचा. त्याच्यात तुम्हाला काय हवं असेल ते टाका. मी शेंगदाणे घेतले दोन तोंडात बी टाकायचे. त्याच्यानंतर बुंदी आणली. बुंदी 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 टाकली जरा क्रिस्पीनेस येतो जरा मस्त टाका. मस्त बुंदी टाकली. आणि केवढा आणलेला मी फरसाण.
फरसाण बी टाकून जरा मस्त जरा खायला जरा कटर पटर लागलं. काय ती घरामध्ये आधीच होती बारीक शेव. ती बारीक शेव पण त्याच्यात टाकतो कारण की मी ऑलरेडी आता मी एक नवीन पॅकेट आणलेलं आहे बघा. तुम्हाला दाखवतो. बारीक शेव मी नवीन आणलेलं आहे. ते आधीचा होता त्या दिवशी घेतलेला आणि लाट्या शेव पण घेतलाय. मगाशी दुकानात गेलतो ना घ्यायला. लाट्याचं घेतला आता ही बारीक शेवटी टाकतो. खायची मजा झालं. काय मस्त चहा ठेवले पाहिजे. चहा पत्ती उकळून घेता मस्त दुधाचा चहा पियचा आपल्याला. त्यामध्ये शेव टाकले आणि घेतला आपला मुरमुऱ्याचा चिवडा. मस्त सॉंग लावले गणपती बाप्पाचं. गणपती बाप्पा येणारच आहेत, लवकरच आगमन होणार आहे. चिल करतोय मी. संध्याकाळचे वाजले 7 वाजायला आले. तुम्ही काय खातात चहामध्ये मला कमेंट करून सांगा. मी तर शेव घेतली खायला आणि तो मस्त मुरमुऱ्यांचा चिवडा बनवला तो. तर गाईज चला आता व्लॉगला एंड करूया आपण. व्लॉग मी संपवतो. आई पण भाजी बनवते ती बघा. भाजी ठेवली आई आणि आई पण बसली आराम करत बाहेर आणि लोक पण बाहेर मस्त फिरतायत बघा. तर चला आता व्लॉगला आपण इथेच एंड करूया. आजचा व्लॉग इथेच संपवतो मी. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. मला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. अशाच काहीतरी नवीन गोष्टी भन्नाट गोष्टी घेऊन येऊया. चलो टेक केअर. बाय.